तर हाय नमस्कार सगळ्याला. आता आली बघा कामावरनं ते. तर तुम्हाला खोटं वाटत असेल की बाबा मी कुठनं बाहेरनं बेरनं काही खायला बियायला काय आणते का. तर मी सकाळचंच तुम्हाला माहिती नाही पण मी माहिती करून देते की मी सकाळचंच जेवण करून ठेवते आणि जे असेल ते त्याच्यावर आपलं तेवढंच खाऊन झोपतो. तेवढं ते तर 2 दिवस झाला डबा नेतात आपला काय का ना ते 2 दिवस झाले डबा नेतात त्याच्यामुळं काय देते की बटाटा. तर काही सकाळी केलेलं बटाटा तुमचे तर काय माहिती मी दाखवलं होतं का नव्हतं तरी इथलं नाही. आता वाजलेल्या 11:30 आणि ही अबा एवढे ही रात्रीची भाकर आहे बघावं इथली का नाही ना. तर ही रात्रीची भाकर तर ठेवते आणि एक चपाती आपले आहे का. तरी खास तुम्हाला दाखवायसाठी मला तर आता टाईम गावत नाही कारण का लेकरांसाठी आपल्याला थोडं 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 करा. पळी नाही का आणले कुठं नाही तोडताना चांगलं नाही आणू काय थोडं 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 म्हणजे जसे असेल त्या परिस्थितीत राहायचं नाही का. नाही लय टेन्शन घेत नाही मी ना काय नाही. तर इकडं काय मी बल लावला नव्हता काय नाही पळी नाही का इथं. सकाळचे खरकटे तसेच असत. तर सकाळचं माझं मन कशात काय लागलं नव्हतं कामात आणि त्यात आपल्याला पाणी पण सुटलं नव्हतं त्यामुळं राहिली माझी भांडी घासायची. तर मी आता भांडी घासून मला 12 साडेबारा वाजते तर मला सगळं काम उरकायला. तर बघू नाही तर उद्या आहे त्यांना सुट्टी. काय नाही निर्णय कसा बदलतो कसा नाही ते काय म्हणताय. मीठ हां जरा मिठाचं आणते जरा लेकरं तरी आपली सुखी राहते ते ना. नो टेन्शन. तर चांगल्या सगळ्यांच्या कमेंट आल्या भारी वाटलं ऐकून. बसलं जेवायला आता टाईम पण नाही की भात बीत शिजवायला काय नाही. ते लवकर येते तर आज किती वाजता आलतो 8 वाजता हां. तर त्यांनी पण भात बीत काय म्हणजे त्यांना कधी सवच नाही की बाबा आपली बायको गेली कामाला काही करून ठेवावं तर ते नाही तर काय करत मीच खातो आपलं. काय करता जसं असेल तसं दिवस काढायचं. तर चला बघू आता सकाळच. चला झाली सकाळ. चहा पाणी झालं भांडी बिंडी झाली कपडे झाले निवांत आता. आणि त्यांना आज सुट्टी होती पण अचानक त्यांना कामाला जावं लागलं गेलं कामाला. आज काय डबा बिबा काय नेलं नाही काय नाही. थोड्याशा शेवाळ्या करून दिल्या आणि खाल्लं आणि तेवढंच गेलं. काम ते सांगितल्यावर जरा म्हणजे आधीच माहिती असल्यावर म्हणजे माणूस उरकतं हे करतं पण काय हेच केलं नाही की आता आपलं खाल्लं त्यांनी उचलते ताटबीट उरकते आता माझं. आणि मी पण म्हणलं हे करावं निवांत आहे म्हणल्यावरती मला म्हणलं आधी मला आज सुट्टी आहे नको लई टेन्शन घेऊ उठायचं ते
म्हणून उठले नाही, पण कशाचं काय अचानकच त्यांना जावं लागलं. तर मी काल कोथिंबीर घेतली होती, 25 रुपयाला कोथिंबीर एवढीच. आणि ही शापूची भाजी. तर बघू संध्याकाळी है ना. आणि घेवडा, तर एवढंच 85 रुपयाचं असतं. म्हणलं रोज डाळण बटाट त्यासाठी खरं म्हणलं होतं, पण काय नाही. आता झालाय टाइम जायचा माझा, पण मी पण जाते. तर लय ताईंचं मला म्हणणं आहे की आज काय आता असं लेकरं बाळ असल्यावर व्हिडिओ बघायला मजा येते, पण काय करता आता आहे का नाही. जाऊ द्या, त्यांच्या भविष्यासाठीच आहे आता, की ते काळजावर दगड ठेवावं लागतंय. आता ताड्याला काय आपल्या कळतं या. परत असे भारी पण आली कमेंट की असू दे, तिला चांगले 90% मार्क पाडवते असे त्या ताईंचे ते चांगले. म्हणजे असं जरा चांगलं कमेंट केलं का म्हणजे मला पण लय आनंद वाटतो आणि फ्रेश होतं की बाबा आपल्याला धीर देणारे कोणीतरी पुढं आहे ते. म्हणून असं की माझ्या लेकरांना इतका मोठा तुम्ही आशीर्वाद देता, त्याच्यामुळं लय भारी वाटतं. लय भाजी लय मनापासूनच भारी वाटतं. त्याच्यामुळं भले आपलं किती का ही होना, पण तुम्ही तर साथ देताय, तुम्ही तर आशीर्वाद देताय, तीच मला लय लाख मोलाचं आहे बघा. तर लेकरं दोन्ही पण सुखी आहे, ते टेन्शन नाही. आता जायला म्हणलं की त्याचा मोठा मामा खुशी होता, त्याचा का होय म्हणली अगं तू हाणत असतील म्हणली, आम्ही जेवला होतो. म्हणजे आपल्या त्याला चेष्टाने म्हणलं होतं, पण झालंच की आहे घरा. मग म्हणले कोणी तर दापाय पाहिजे. तसं बी आपला दादा लय कडकडा आहे, लय म्हणजे लय कडकडा आहे. त्याच्यामुळं जरा त्याच्यावर ध्यान ठेवायला लागतं या. काल कोणाचं संग तर गेलता वाटतं रानात, तर हुडकून आणला. म्हणजे बहिणीच्याच मुलासंगत गेलता. तर मी नव्हतं का ताईला गायडा दिलेली त्या बहिणीनं, त्या बहिणीच्याच. तर ती तर म्हणाल की मला फोन सुद्धा कर नाही गायड आणण्याबरोबर, पण काय करता माझ्याकडे नंबरच नाही. नंबर गेलाय माझ्याकडनं, त्याच्यामुळं आता बघू, नंबर घेते, त्याला फोन करते की बाया सॉरी बरं का, माझ्याकडे नंबर नव्हता, असं तसं काहीतरी थोडंसं बोलते. तसे माझ्यावर कोणी रुसत नाही, ते फुगत नाही ते ना, काय नाही ते. तर कालचं मी म्हणणं आहे की तुझी अशी परिस्थिती होती म्हणला, तू कशाला वडिलाला पैसे दिलं. तर कसं असतं ताई, पैसा काय व आजचा उद्या होतो, पण माणूस परत गेलेला परत येत नाही की, आहे का नाही. डाग काय आपल्याला आजचं उद्या होत्याला, सोनं चांदी काय पण होतं या. आपण कमवू शकतो, पण माणूस कमवू शकत नाही की परत गेलेला. आणि त्याच्यामुळे मी पैसे दिला. असंच नव्हतं की. आणि आमच्या घरातली करता पुरुष म्हणजे आमचं वडीलच आहेत. माझं भाव बारकच आहेत, लय मोठं नाहीत, आणि त्यांच्या हातात व्यवहार पण नाही ना, काय नाही. त्याच्यामुळं तर काय त्यांनी काय माझं पैसे ठेवलं नाही तर ना, काय नाही. तर फक्त 10,000 त्यांच्याकडं. तर मी म्हणलं मला काय रुपया नको, माझी लेकरं तेवढं सांभाळा तुम्ही म्हणलं. वाटलं सर कमी पडलं तर मी इकडून देते म्हणलं. कष्ट तर आपल्याला त्यांच्यासाठीच करायचंय, बाकीसाठी कोणाचंच नाही, आहे का नाही, लेकरांसाठीच. त्याच्यामुळं म्हणलं की, आणि इतकं तर जीव लावते ते का नाही माझ्या लेकरांना, खरंच लय जीव लावते ती. कारण का माझी ताई तिकडं 6 वर्ष होती आणि माझ्यापेक्षा 3 वर्ष होते.
तर 3 वर्ष माझ्यापाशी शिकले आणि परत अजून 10वीला तिकडंच गेले. त्याच्यामुळं आणि मया लावल्यावर कसं असतंय की झाडावरलं पाखरू पण खाली उतरतं आहे का नाही, तशी गत आहे. आणि कसं की धाक धारका राहतो, असं परकेच्या इथं आपण ठेवलं नाही काय नाही. आणि त्यात मेन आमच्या वडिलाला आईला कुणाला पटत नाही की कोणाच्या घरी जायचं अरे जायचं. घरी गाडी आहे तर भाऊ आणून सोडून न्यायला पण जायचं काय, घेऊन पण जातो आणि घेऊन पण येतो इकडं घरी. तर तसं आहे. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही की माझी मोठी पोरगी झाली आणि ते, कारण का जेवढा मला जीव लावलाय का नाही तेवढा माझ्या लेकरांना. आणि आमच्या घरात म्हणलं तर माझे फक्त 2 लेकरं आहेत ते त्यांच्या आहेत. भावा बारके आहे ते, त्यांचं काय लग्न बिग्न कुणाचे काय झाले नाही ते ना काय नाही ते. दोन्ही तर बहिणीला तर तुम्हाला तर माहीत आहे की काय नाही म्हणून. त्यामुळं ही 2 आहे ती का नाही, तर ते म्हणजे ते मिठाच्या खडावाने 2च आहे ते. त्यामुळं लय जीव लागतात, लय म्हणजे लय. मी इतका जीव लावत नसेल पण इतका जीव लागतात ती. तसं आहे बा. तर चला घेते उरकून कामाला जायचं. बघू आता अजून आहे ना.